पेपरफुटीवर उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांचं अजब वक्तव्य। आधी 100 पेपर फुटायचे, आता 10च फुटत असल्याचं विधान। पेपरफुटीला मंत्री जबाबदार नसतात, मंत्री जबाबदार असते तर तुरुंगात गेले असते। उपाध्याय यांचं अजब विधान। मंत्री जी का इस्तीफा क्यों हो ना? इससे पहले का किसी मंत्री ने इस्तीफा दिया? मंत्री जिम्मेदार नहीं है। जो अच्छा दाढ़ी वाला मर्डर करे मूछ वाला पकड़ा जाए, ये तो नहीं चलेगा। मंत्री जी ने तो इसमें शामिल नहीं थे। अगर मंत्री शामिल होते तो निश्चित जेल जाते। मंत्री जी शामिल नहीं थे, मंत्री जी देखकर उनको दंडित किया है। भारताचा अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक गॅसचा महत्त्वपूर्ण शोध। ऑइल इंडिया लिमिटेडनं अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक गॅसचा लावला नवा शोध। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते विधिवत पूजा। सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल। अहिल्यानगरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनोखं अभिवादन। विद्यार्थ्यांनी डाळ, तांदूळ आणि गव्हातून साकारली भव्य प्रतिमा। 150 स्क्वेअर फूट कलाकृतीसाठी 18 तासांची मेहनत। शिवप्रेमींमधून कौतुकाचा वर्षाव। कोल्हापुरात नवीन राजवाड्यात 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। ढोल ताशांच्या गजरात शिवभक्तांचं शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व्हिडिओ केलाय पोस्ट। शिवाजी महाराजांचा व्हिडिओ पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिवादन। 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शरद पवारांच्या एक्स पोस्टद्वारे शुभेच्छा। राज्यव्यवस्था, कर्तृत्वाचा अढळ विश्वास आणि अस्मितेचा जागर यांचं स्मरण करून देणारा गौरवशाली सोहळा प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील। तसंच स्वाभिमान, धैर्य आणि लोकहिताच्या मूल्यांचा दीप सदैव प्रज्वलित ठेवण्याचं शरद पवारांचं आवाहन। शिवछत्रपतींच्या पराक्रमानं आणि दूरदृष्टीनं या मातीत स्वराज्याचं नंदनवन फुललंय। त्याच जाणत्या राजाला मानाचा मुजरा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी दिल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा। शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा म्हणजे स्वाभिमान, न्याय आणि जलकल्याणाच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणारा हा ऐतिहासिक क्षण। अशा शिवरायांच्या विचारांना आणि स्वराज्याच्या मूल्यांना मुजरा करत जयंत पाटलांच्याही शुभेच्छा। तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा। भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांची सोहळ्याला उपस्थिती। तुळजाभवानीच्या मंदिरात मंदिर प्रशासनानंही शिवराज्याभिषेक साजरा करावा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी। हे मायबाप सरकार आहे आणि हेच या मंदिर संस्थांचे पदसिका अध्यक्ष सुद्धा आहेत। निर्णय त्यांच्या हातात होता, ते घेऊ शकत होते, परंतु ते का घेतले नाहीत, काय राजकारण त्यांनी आणलं हे कळायला मार्ग नाही। येणाऱ्या काळामध्ये राज्याभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आई भवानीच्या सिंहासनावरती झाला पाहिजे, याच्यावर आम्ही नक्कीच आवाज उठवू। लंडनमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात। छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशन यूकेच्या वतीनं भव्य कार्यक्रमाचं आयोजन। शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्शांना अभिवादन करत लंडनच्या रस्त्यांवर काढली भव्य रॅली। नागपूरच्या कन्नानमधल्या दर्ग्यात पश्चिम बंगालच्या महिलेला डांबून ठेवून धर्म परिवर्तनासाठी दबाव। महिलेला दर्ग्यातील लोकांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। पोलिसांनी दर्ग्यातील तिघांना केली अटक। इतर महिलांवरही अन्याय झाला का या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। हैवानियत से मुझे मारा, मुझे नकाब जबरदस्ती नकाब पहनाया, मुझसे कलमा पढ़वाया और फिर मेरे को धर्मांतरित करना चाहते थे वो लोग। अभी भी मेरी तबीयत बहुत ख़राब है। मैंने कोलकाता आके मेडिकल करवाया अपना। फिर मैं इतना ही नहीं, इन्होंने मेरा बलात्कार करने की कोशिश की। ताजी तनवीरुद्दीन मेरे ऊपर चढ़ गए थे, बोले कपड़ा खोल, उनका बेटा भी इन्वॉल्व है इसमें। मेरे बाल ऐसे नोच के मेरे साथ गलत किया। सकाळी आमच्याकडून एक टीमला कलकत्ता रवाना करण्यात आलेले आहेत। त्यांनी तिथे फॅक्ट्स व्हेरीफाय केला आणि अर्जदार जे आहेत त्यांच्या सखोल स्टेटमेंट पण घेतला। त्या आधारावर 29 मेला 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची सोमवारी पुन्हा चौकशी होणार। याआधी 3 वेळा मतीन पटेल यांची चौकशी झाली आहे। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपपत्रात मतीन पटेल यांचं नाव
भिवंडीतील वाशिममध्ये टोल प्लाझावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न आणि या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक. आरोपीकडून 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त. गाडीतील 2 जण फरार. आरोपींनी पान शॉप आणि टोल प्लाझावर 500 रुपयांची बनावट नोट चालवण्याचा केला प्रयत्न. नागपूरमध्ये DRI पथकाची मोठी कारवाई. ओडिशाहून महाराष्ट्रात आणला जाणारा 2,61,61,00,000चा 522 किलो गांजा जप्त. 2 तस्करांना अटक. छत्तीसगडमधून गांजा आणून सोलापुरात विकणाऱ्या तयारीत असणाऱ्या 3घांना अटक. 36 किलो 270 ग्रॅम गांजा जप्त. गांजा पंढरपूर तालुक्यातल्या खर्डी इथे विकला जाणार होता. धाराशिवच्या परंड्यात गुटखा माफियांवर मोठी कारवाई. एकाच वेळी 4 गोडाऊनवर धाड. 1,02,00,000चा गुटखा जप्त. धाराशिव, लातूर, सोलापूर आणि पुणे येथील विशेष पथकाची संयुक्त कारवाई. चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला. डेटा लॉक करून हॉस्पिटल प्रशासनाकडे मागितली 75 लाखांची खंडणी. हल्ल्यामुळे रुग्णाच्या उपचारांची माहिती आणि प्रशासनाशी संबंधित कामकाजावर मोठा परिणाम. नाशिकच्या मालेगावात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल. खड्ड्यांमुळे मालेगाव न्यायालयासमोरील रस्त्यावर अपघात. अर्धवट रस्त्याची कामं आणि वायरिंगमुळे अपघाताच्या संख्येत वाढ. मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर ऐरोली जंक्शन जवळ टेम्पो उलटलाय तर विक्रोळी जवळ ऑइल सांडलंय आणि त्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या 2 दिवसात गोलंदाजांचा बोलबाला. पहिल्या 2 दिवसात पडल्या तब्बल 33 विकेट्स. इंग्लंडचा न्यूझीलंडसमोर 254 धावांचं लक्ष्य तर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडचे 36 धावांवर 3 गडी बाद. भारताचा बुद्धिबळपटू रमेश बाबू प्रज्ञानंदचा ऐतिहासिक पराक्रम. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. कार्लसन आणि गुकेश सारख्या विश्वविजेत्यांना नमवत मिळवलं विजेतेपद. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी रेश्मा काळे आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीची शक्यता. तोडगा न निघाल्यास महायुतीच्याच उमेदवारांमध्ये रंगणार लढत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य. मात्र नाशिकमध्ये जो निर्णय होईल त्याच पद्धतीनं निर्णय घेणार. रेश्मा काळेंची एबीपी माझाला माहिती. आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे जरी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असले मी प्रयत्न केला आहे त्यांना भेटायचं, पण अजून वरून काही निरोप आलेला नाही आहे. कालच गीते साहेब बोलले होते की मी माझं निर्णय ठाम ठेवणार आहे, मी कोणाचंच ऐकणार नाही असं त्यांचं काल ऐकण्यात आलं न्यूजमध्ये. जर तिथे ते ठाम आहेत तर मी पण माझ्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहणार. तर विधान परिषद निवडणुकीत नाशिक जळगाव जागांवर महायुतीत तिरडा कायम. मित्रपक्षांचे उमेदवार आमनेसामने आल्यामुळे तोडगा काढण्यासाठी नेत्यांची बैठकींची मालिका. तर सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल. श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास.